लोकप्रतिनिधीचा अभय घेऊन जी काय माया जमवली ती सगळी जे काय अर्ज दिलेला आहे त्या अर्जाद्वारे सगळी प्रॉपर्टी ही आरोपींची जप्त झाली पाहिजे। नाही, ज्यावेळेस प्रॉपर्टी अटॅचमेंट होईल चालू त्यावेळेस पार्टनर शोधायची गरज नाही। एकत्र जी प्रॉपर्टी आहे त्याचे काही पेपर्स आपल्याकडे सुद्धा आहेत। जे कोणी हे जे फोन वापरलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई करा असं मी मागे देखील बोललेलो आहे आणि आता देखील बोलतो। अपेक्षा ही आहे की ज्या चुकीच्या पद्धतीनं लोकांची बळी घेऊन निष्पाप लोकांना संपवून जे अर्थकारण केलं गेलं, ज्या चुकीच्या पद्धतीनं लोकप्रतिनिधीचा अभय घेऊन जी काय माया जमवली ती सगळी जे काय अर्ज दिलेला आहे त्या अर्जाद्वारे सगळी प्रॉपर्टी ही आरोपींची जप्त झाली पाहिजे। तरच त्यांना लक्षात येईल की हे चुकीच्या पद्धतीनं जे अर्थकारण केलं गेलं होतं ते कुठल्याच कामाला येणार नाही आणि ती सरकारच्या खजिन्यामध्ये जमा करावी असं आम्हाला अपेक्षा आहे एवढी कुटुंबियाला की ही सगळी प्रॉपर्टी त्यांची जमा झाली पाहिजे। इतर आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला नाही, त्यांनी त्यांचं काम करतात त्यांचे वकील, परंतु निकम साहेबांनी ह्याच तारखेला असं सांगितलेलं आहे की आता ती वेळ निघून गेलेली आहे, आता त्याच्यात वेळ घालूपणा करायचं तुमचं कुठलंच काम नाही, त्यामुळे 4 तारखेला सगळ्या अर्जावरची एकत्र सुनावणी होऊन चार्ज फ्रेम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तपास यंत्रणाला जर आपण चौकशी केली तर ते असं म्हणतायत की त्याच्या मागावर आहेत आम्ही, परंतु आता त्याच्यासाठी काय करावं लागेल याच सगळ्या बैठकीच्या माध्यमातून किंवा सगळ्यांना विचारात घेऊन याच्यासाठी काय करता येईल याबाबत गांभीर्यानं काय विचार करता येईल हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। रोहित पवार यांनी आरोप केला होता की 1000 कोटीची प्रॉपर्टी वर्णी कराडाची आहे आणि ती जप्त करावी, विशेषतः ते पार्टनर शोधावेत। नाही, ज्यावेळेस प्रॉपर्टी अटॅचमेंट होईल चालू त्यावेळेस पार्टनर शोधायची गरज नाही। एकत्र जी प्रॉपर्टी आहे त्याचे काही पेपर्स आपल्याकडे सुद्धा आहेत। तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एखादा पेपर संध्याकाळपर्यंत देतो माझ्या फाईलला लावलेला, ते तुम्ही माझी पब्लिश करू शकता। कोणासोबत? जे लोकप्रतिनिधी आहेत परळीचे त्यांच्यासोबतची प्रॉपर्टीचे एक पेपर आहे, तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत देतो। सर्व जेलमध्ये मोबाईल जो आहे तो सापडला होता आणि त्याचे सीडीआर देखील काढले जाणार आहे, तो मोबाईल काय? मी विनंती केली होती मागे, तुम्ही मला विचारलं होतं त्यावेळेस की त्या मोबाईलचे सीडीआर काढा, त्या मोबाईलचा कसून चौकशी करा आणि ज्या कोणी या जेल प्रशासनाच्या विरुद्ध किंवा जेल प्रशासनाला आव्हान म्हणून जे कोणी हे जे फोन वापरलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई करा असं मी मागे देखील बोललेलो आहे आणि आता देखील बोलतो। आता जरांगे पाटलांची बैठक झाली त्याच्यातून म्हणलं की आजही त्यांची गँग आहे 100% कार्यरत आहे। बगल बच्चे त्यांच्याकडे 2 गोष्टी होत्या, एक तर मुख्य आरोपी बाहेर येणार आहे म्हणून जे पीडित कुटुंब आहेत त्यांनी बाहेर न येण्या यासाठी ते रील्स बनवत होते, कमिंग सून म्हणत होते, आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना एवढं अज्ञान होतं की एवढी मोठी घटना घडलेली असताना या एवढ्या मोठ्या माणसाला अटकच होऊ शकत नाही, म्हणजे कायदा ह्यांच्यापेक्षा मोठा झाला, म्हणजे कायद्यापेक्षा हे मोठे झाले असं हे भासवत होते, तर त्याचा तो प्रकार आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।